नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एप्स्टीन फाईल्सद्वारे पीएम नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल करत आहेत का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. रशियाचे 5व्या पिढीतील Su-57E हे लढाऊ विमान तंत्रज्ञानासह मिळत असताना फ्रान्सकडून महाग राफेल का? आंबेडकरांचं वक्तव्य. मेळघाटातील मजुरांचे मागील 4 महिन्यांपासून प्रलंबित असलेले मजुरीचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचा बच्चू कडूंचा गंभीर आरोप. जर 28 तारखेपर्यंत मजुरांचे पैसे दिले नाहीत तर MRGS आयुक्त कार्यालय फोडू, बच्चू कडूंचा इशारा. संतोष देशमुख हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे 3 ते 4 वेळा गावी आल्याचा धनंजय देशमुखांचा दाव्याने खळबळ. कृष्णा आंधळेंकडे बरीच माहिती आहे जी थेट धनंजय मुंडेंकडे जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाही? अंजली देवानिया यांचा सवाल. रायगडमधील महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर गायब. तडवींनी फोन करत पोलीस स्टेशनमधून घरी येत असल्याचं सांगितलं, पण ते मोबाईल बंद करून कुठेतरी निघून गेल्याची माहिती. पुणे विमानतळावर भारताचा पहिला ह्युमनॉइड रोबोट मुक्स रोबोटिक्स या भारतीय स्टार्टअपने विकसित केलेला स्पेसिओ M1 हा देशातील पहिला ह्युमनॉइड रोबोट सेवेत दाखल. अमरावतीतील नवसारी परिसर आणि रेवसा मार्ग येथे एका रात्री 4 घरफोडी. अवघ्या 5 दिवसात घडलेली दुसरी मोठी चोरी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्न आणि धर्मांतरणासाठी दबाव. पोलिसांनी आरोपी इरफान शेखला ठोकल्या बेड्या. तसेच पोलिसांकडून आरोपीचा भाऊ अरबाज, वहिनी आयशा खानवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. जपानमधील इचिकावा प्राणी संग्रहालयात पंच नावाच्या माकडाच्या पिल्ल्याने आईनं दूर केल्यानं शोधली बाहुल्यात मायेची ऊब. माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापुरातील गंगावेश येथे दागिन्यांसाठी नातवाने आजीची केली हत्या. चैनीसाठी पैसे हवे असल्यानं 20 वर्षीय नातू प्रेमने चहातून आजीला दिलं विषारी औषध. अहिल्यानगरमधील धांदरफळ खुर्द ग्रामसभेत बाजार समिती संचालकांकडून तरुणाला मारहाण. बाजार समितीच्या संचालकांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.